इटालियन खाद्य संस्कृतीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी। भारतातील सर्वात मोठा स्वदेशी इटालियन ब्रँड लिटल इटली आता नाशिकमध्ये दाखल झालाय। सोमा वाईन विलेज या नयनरम्य परिसरात गंगापूर डॅमच्या अप्रतिम दृश्यासमोर या प्युअर व्हेजिटेरियन इटालियन रेस्टॉरंटचा शुभारंभ 12 ऑक्टोबर 2025 रोजी झालाय। सोमा वाईन विलेजचे संस्थापक प्रदीप पाच पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि उत्तम नियोजनातून हे ठिकाण नाशिकच्या पर्यटन आणि खाद्य संस्कृतीच्या नकाशावर एक खास ओळख निर्माण करीत आहे। त्यांच्या पुढाकारामुळे जागतिक दर्जाचे लिटल इटली आता नाशिककरांसाठी उपलब्ध झाले। गेल्या 35 वर्षांपासून अधिक काळ लिटल इटलीने भारतात इटालियन खाद्य संस्कृतीची पायाभरणी केली आहे। 4 देशातील 50 शाखांमधून हा ब्रँड पिझ्झा, पास्ता, रिसोटो, इटालियन ॲपेटायझर्स, चीज प्लेटर आणि वाईनच्या स्वादिष्ट कॉम्बिनेशनसह आपल्या ग्राहकांना एक खास अनुभव देत आलाय। लिटल इटलीच्या खासियत म्हणजे साधेपणातला देखणेपणा, मोजक्या घटकांपासून तयार होणारे पण चवदार आणि परिपूर्ण संतुलित पदार्थ। इटलीतील घरगुती शेफ्स कडून प्रेरणा घेत लिटल इटली भारतीय खाद्यप्रेमींना इटालियन संस्कृतीतील प्रेम आणि चव यांचा अप्रतिम अनुभव देतो। गंगापूर डॅमच्या निसर्गरम्य दृश्यासह स्वादिष्ट इटालियन जेवणाचा आनंद घेण्यासाठी सोमा वाईन विलेज मधील लिटल इटली हे आता नाशिककरांसाठी एक नवे आकर्षण ठरले। नमस्ते नाशिक शहरातील आपल्या सोमा वाईन विलेज मध्ये आज लिटल इटली जे रेस्टॉरंट आहे त्याचं आपण लॉन्च करतो आहोत, सुरुवात करतो आहोत आणि नाशिककरांच्या सेवेत आजपासून लिटल इटली नावाचं रेस्टॉरंट आपण चालू करतोय। हे रेस्टॉरंटची खासियत अशी आहे की हे पूर्ण व्हेजिटेरियन आहे। यामध्ये आपल्याला इटालियन पदार्थ इंडियन वाईन बरोबर कसे त्याचं पेअरिंग होतं आणि त्याचा आस्वाद तुम्हाला या निसर्गरम्य वातावरणात घेता येईल। सोमा वाईन विलेजचे संचालक मंजुषा पाच पाटील, डायरेक्टर ओमकार पाच पाटील आणि उपस्थित गेस्ट यांच्या उपस्थितीत आज आपल्या रेस्टॉरंटचं उद्घाटन केले असं मी जाहीर करतोय। आणि आपण येऊन इंडियन वाईन, सोमा वाईन आणि इटालियन पदार्थ यांचा आपण आस्वाद घ्यावा ही आपणा सर्वांना आग्रहाची विनंती आहे। माझं नाव ओमकार पाच पाटील, मी सोमा वाईन विलेजमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे। आम्ही आता सध्या लिटल इटली नावाचं रेस्टॉरंट जे नाशिककरांचं एक व्हेजिटेरियन स्पॉट, एक क्वालिटी इटालियन फूड जे एक वायनरीमध्ये होतं ते सध्या 2 वर्षापासून बंद होतं, तर तो नाशिककरांचा एक फेवरेट ब्रँड आपण सोमा वाईन विलेजमध्ये आणला आहे, जिथे इंडियन वाईन आणि इटालियन फूड यांचं जे कॉम्बिनेशन आहे विच इज वन ऑफ द बेस्ट कॉम्बिनेशन्स ते आपण नाशिकमध्ये परत आणलंय। तर त्यासाठी आम्हाला बरेच रिक्वेस्ट आल्या होत्या, बरेच कन्झ्युमर्स डिमांड करत होते की अरे जो ब्रँडला आम्ही 10-12 वर्षापासून जात होतो तो आम्हाला परत पाहिजे। तर या हाकेला आम्ही परत ऐकलं आणि आम्ही त्याच्यासाठी हे लॉन्च केलं आहे। तर आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की लिटल इटली हा ब्रँड सोमा वाईन विलेजमध्ये आला आहे आणि जी इंडियाज बेस्ट व्हाईट वाईन जिला अवॉर्ड भेटलेला आहे आणि बरेच इंटरनॅशनल आणि इंडियन वाईन्सचे अवॉर्ड्स भेटले आहे, त्याच्यासोबत तुम्ही इटालियन फूड एन्जॉय करू शकता सोमा वाईन विलेजमध्ये। भविष्यात सोमा वाईन विलेजमध्ये आणखी कोणते नवीन उपक्रम आणण्यात येणार आहेत, काय सांगाल? तर सोमा वाईन विलेज हे व्हिनोकेशन या शब्दामध्ये तुम्ही म्हणू शकता की सोमा वाईन विलेज काय, तर आम्ही एका शब्दात सांगतो व्हिनोकेशन। त्याचा अर्थ आहे की वाईन व्हेकेशन, वाईन इनोव्हेशन आणि वाईन एज्युकेशन। तर सोमा वाईन विलेज या एक व्हिनोकेशन च्या माध्यमातून किंवा त्या शब्द जो आहे ज्याच्यात एवढं मोठं सगळं एज्युकेशन, इनोव्हेशन आणि वेकेशन हे सगळं बसतं, तर या बेसिसवर सोमा वाईन विलेज काम करणार आहे। तर इथून पुढे तुम्हाला बरेच एज्युकेशन, इनोव्हेशन आणि वेकेशन मध्ये सोमा वाईन विलेजचा प्रोग्रेस तुम्हाला भेटेल आणि तुम्ही बघू शकता। सर, दिवाळी आणि नवीन वर्ष या संदर्भात काही नवीन प्रयोग करणार आहात, काही नवीन पर्यटकांसाठी काही गोष्टी असतील? पर्यटकांसाठी आपण भारतातलं पहिलं विनयार्ड रिसॉर्ट बँक्वेट हॉल हे लॉन्च केलं आहे, जिथे इंडियन वाईन्स, आता सगळे लोक म्हणतात की युरोपियन वाईन्स 200 वर्ष हिस्ट्री, 300 वर्ष हिस्ट्री, पण इंडियन वाईन्सच्या हिस्ट्रीबद्दल जी आम्ही हिस्ट्री क्रिएट करतोय याबद्दल आम्ही लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो की इंडियन वाईन्स पण काही कमी नाही। इंडियन वाईन्स
ज्याला आपण द्राक्षाचे झाड म्हणतो, ते पण काही इंटरनॅशनल वाईन्सपेक्षा काही कमी नाही, जे आपण आज त्यांच्यापर्यंत जरी 200 वर्षाची हिस्ट्री नसली तरी आपण एक छोट्या 20, 25, 30 वर्ष म्हणा, त्याच्यामध्ये आपण जो जंप घेतो आहे तो बराच मोठा आहे. तर तुम्ही पण इंडियन वाईन्स, मेड इन इंडिया प्रोडक्ट्ससाठी तुम्ही कुठेतरी एक हे करा, जिथे आज इंडियाला गरज आहे. विथ एक्सपोर्ट्समध्ये जे मार्केटमध्ये चालू आहे, तर जे मेड इन इंडिया आपण म्हणतो, तर हे पण एक मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे, ज्याला आपण सोमरस म्हणतो. ते पण एक हिस्ट्री आहे, ज्याला 300 वर्षापेक्षा जास्तची हिस्ट्री आहे. तर ते प्रोडक्टही आपल्याकडे आहे. तर ते मेड इन इंडिया प्रोडक्ट, मेड बाय अन इंडियन प्रोडक्ट, याला सगळ्यांनी सपोर्ट करावा अशी आमची विनंती. आणि दिवाळीसाठी तुम्ही ऑल वेलकम आहात. आमचं बँक्वेट हॉल आहे, आमचे विनियार्ड रिसॉर्ट्स आहे, आमचे 2 रेस्टॉरंट्स आहेत, ज्याच्यापैकी एक लिटिल इटली आहे आणि एक सुरई आहे. गिफ्ट हॅम्पर्स तुम्ही देऊ शकता. सोमाचे जे वाईन्स आहेत, गुडीज आहेत, ते तुम्ही सगळे गिफ्ट करू शकता. नमस्कार, मी मंजुषा प्रदीप पाचपाटील. सोमा वाईन व्हिलेजमध्ये आज लिटल इटलीचे उद्घाटन झाले आहे. इटालियन फूड आणि सोमा वाईनचा छान आस्वाद घ्या. Good to have here. This is today. It's a inauguration of Little Italy at Soma, and we are feeling very happy, and we are feeling proud about what Soma did. He has taken an initiative, and today now it's a inauguration of Little Italy, which is a very famous restaurant chain across the world. So everyone is aware of Italian cuisine. Italian cuisine, it is well paired with the wine. There are 20 regions in Italy, and it's a healthy diet. It's a very Italian delicacy is one of the famous delicacy of the across the world. So it's a part of a Mediterranean. It is close to Mediterranean diet. So everyone likes the Italian, to have a Italian food, to taste Italian food. Now the Italian food along with the Indian wine could get much better, can pair much better. So the Nasikar, the people from Mumbai, from Pune, from Surat, Ahmedabad, and the different part of the country, they definitely would like to come and visit Soma, and they will enjoy the Soma wine along with the Italian food. So I have my friend Mr. Pradeep Pachpatil. I have my another friend from Konyak region. He was a chairman of Spirit Valley of Konyak. He's having a company called Protea. So this is very proud moment for all of us. Now Nashik is becoming the wine capital, and more tourists get attracted towards Nashik. So this is another feather which will bring the footfall towards Nashik, towards the wine tourism. So I wish you all the best to my friend Pachpatil and the entire Soma team. Wish you all the best. Thank you so much. Yes. लिटल इटली या ब्रँडचं सोमा वाईन व्हिलेजमध्ये इथं आज ओपनिंग झालेलं आहे. मी पाचपाटील फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा देतो. याचं प्रचंड अट्रॅक्शन नवीन मुलांमध्ये, यंगस्टरमध्ये आणि लोकांमध्ये आहे. याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं अट्रॅक्शन असल्यामुळे इथं मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर ठिकाणचे लोक येतील आणि ह्या वाईनचा ते आस्वाद घेतील. खूप निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आहे. असं वाटत नाही आपण नाशिकमध्ये आहोत, कारण असं वाटतं फॉरेनलाच आहे का. एवढं छान डॅम, एवढी छान वास्तू, आणि त्याच्यामध्ये लिटल इटली सोमा वाईन म्हणजे अप्रतिम. आणि प्रदीप पाचपाटील यांना धन्यवाद देतो का त्यांनी खरं यंगस्टर लोकांना विचारात घेऊन आणि आता लोकांची आवड बघून हा ब्रँड या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मी जगदीश पाटील, द वाईन सोमेलियर, वाईन मेकर, आणि मी सोमाबरोबर जवळजवळ 15 वर्षापासून रिलेटेड आहे. आणि आत्तापर्यंत जे काही त्यांचं फूड क्वालिटी आणि द ॲम्बियन्स आहे, हा ॲम्बियन्स खूपच उत्कृष्ट, खूपच चांगला सर्व्हिस स्टाफ आहे. सगळ्या लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम दिस is competing to some other competitors, and I am very much happy to share that this is going to be a one milestone. Little Italy will be a milestone for the wine industry, and माझ्याकडनं सगळ्या सोमा टीमला
खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच अजून नाही लिटिल इटलीपेक्षा लिटिल फ्रान्स पण व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. आज सोमा मिनी यार्डमध्ये प्रदीप पाच पाटील साहेबांनी लिटिल इटलीची चेन इथं ओपन केलेली आहे. मला असं आठवतं की सुलामध्ये 2 वर्षापूर्वी ही चेन होती. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.